सो येस, वेलकम बॅक टू अवर चॅनल अगेन. आणि आज मी व्लॉग घेऊन येते अबाउट गौरी गणपती. आमच्या घरी गौरी आणि गणपती हे दोन्हीही विराजमान होतात. सो मी त्याचीच तयारी करते आहे. गौरींना साडी नेसवणं, त्यांची तयारी करणं, त्यांचा पूर्ण साज त्यांना घालणं, हे सर्व काही गोष्टी आणि खूप मज्जा धमाल असते. सो येस, करा व्हिडिओ, कारण मी मॅक्झिमम गोष्टी कॅप्चर करण्याचा प्रयत्न करेन. खूप जास्त गडबड असते पण तरीही करेन फॉर शुअर. सो येस, टे कंटिन्यू. आता स्टार्ट करणार आहोत. मी जस्ट टेबल आता सेट केलेला आहे. आय नो की मी खूप जास्त टायर्ड दिसते, म्हणजे आईज, माझे चेहरा, फेस वगैरे, कारण मी आत्ताच जस्ट मार्केटमधून आली आहे. आणि मार्केटमधून मी सगळं सत्यनारायण पूजेचं सामान किंवा बाकीचं जे काही पूजेचं सामान होतं ते सगळं घेऊन आलेली आहे. सो येस, लेट्स बिगिन. मस्तपैकी आता मी महालक्ष्मींना साडी नेसवणार आहे. छान वाटते, भारी वाटते. वर्षातून एक सण, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक सणांचं आपापलं एक महत्त्व असतं, पण माझ्यासाठी गौरी गणपती हे खूप महत्त्वाचे आहेत. लाईक आहेत, सर्वच गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या असतात ना आता किचनमध्ये. सो येस, चलो लेट स्टार्ट इट.
सो येस 2 तासांच्या 2 तास झाले. 2 तास झाल्यानंतर तुम्हाला दिसत असेल की मी फायनली गौरींना साड्या नेसवलेल्या आहेत. खूप छान नाव घेतलेलंच बरं आहे. सो येस आता बघूया. आता देवीला आता कुठे जस्ट साड्या वगैरे मी नेसवलेल्या आहेत. आणि सो येस गाईज फायनली 2 तासांनंतर आपल्या महालक्ष्मीच्या साड्या नेसवून झालेल्या आहेत. आणि आता आपण पुढची तयारी करणार आहोत. म्हणजे की आपण देवीला साज वगैरे घालणार आहोत. पुढची अजून भरपूर काही आजी म्हणतात तसं डेकोरेशनची तयारी सुद्धा अजून बाकी आहे. सो कंटिन्यू करा आणि खूप सारं व्हिडिओजना प्रेम द्या. सुन्दरि माधवि चन्द्र सहोदरि हेममयि मुनिगणवन्दित मोक्षप्रदायिनि मञ्जुळवासिनि वेदनुते पङ्कजवासिनि देव सुपूजित सद्गुणवर्षिणि शान्तियुते जय जय हे मधुसूदन कामिनि आदिलक्ष्मि जय पालय माम्
गाईस, महालक्ष्म्या बसवून झाला दुसरा दिवस. मस्तपैकी आज आमच्याकडे सवाष्ण वगैरे असतात, सो त्यांचंही जेवण वगैरे बनवून झालं. सवाष्ण जेवून गेले आहेत. छान सर्व काही असं एकदम पद्धतशीर आणि वेळेवर टाईमनुसार झालं आहे. सर्व काही मुहूर्ताच्या आत झालं आहे, सो काहीही टेन्शन नाही आहे. आणि नक्की मला कमेंटमध्ये हे पण सांगा की तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं, किंवा अजून काही मी एक्स्ट्रा करायला पाहिजे का, किंवा तुम्ही तुमच्याकडच्या सांगा की प्रथा वगैरे कशा असतात किंवा काय. मी माझ्या परंपरेनुसार जसं माझ्या घरी बसवतात त्या पद्धतीने बसवलेल्या आहेत. आणि मी त्याच्यामध्ये काडी मात्र चेंजेस करत नाही, कारण नाही करत आणि करायला पण नाही पाहिजे. सो येस, मी कशी दिसते आहे, महालक्ष्म्या कशा झाल्यात, आणि तुम्हाला हे सर्व डेकोरेशन वगैरे कसं वाटलं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. टिल देन बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.